देवाच्या इच्छेनुसार आणि त्याच्या कृपेने आज पुन्हा एक वार या संध्याकाळच्या शांत समयी प्रभूने त्याच्या कृपेच्या पंखाखाली आपल्या लेकरांना एकत्रित केलं. प्रभूला धन्यवाद देतो, त्याची स्तुती आपण करूया. आणि त्याने जे शिकवलेल्या गोष्टी आहेत त्या शिकवलेल्या गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून माझ्याबरोबर या शास्त्र अभ्यासाच्या वर्गामध्ये करिंदकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 9 काढावे. आणि देवाच्या वचनात अशा प्रकारे लिहिलेले आहे की आम्ही देवाचे सहकारी आहोत, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. देवबाप वाचलेल्या वचनावर त्याचा भरपूर आणि विपुल आशीर्वाद पाठव. पाऊल करिंथेतील मंडळीला 3 उपमा देत आहे. एक तर देवाचे सहकारी, आपण गेल्या दिवसामध्ये देवाचे सहकारी आपण पाहिलं होतं. आणि देवाचे सहकारी आम्ही कसे असावेत? एक आज्ञाधारक असावेत, 2 पवित्र जीवन जगणारे असावेत आणि 3 विश्वसनीय असावेत. या 3 गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. आज आपण दुसऱ्या मुद्द्याकडे किंवा दुसऱ्या विषयाकडे जाऊ या वचनातील. आणि या वचनातील दुसरा विषय जो आहे, तुम्ही देवाचे शेत आहात. प्रियानो, शेत एक जिव्हाळ्याचा विषय आहे प्रियानो. तुमचा माझा शेतामधल्या बऱ्याच आठवणी असेल गावाकडून जे आलेले आहेत. ज्यावेळेस शहरीकरण झालं त्यावेळेस अनेकांनी आपली गावे सोडली आणि शहरामध्ये आलेले आहेत कामधंद्यासाठी, व्यवसायासाठी. परंतु ज्यावेळेस आम्ही शेताकडे पाहतो गावाकडे गेल्यानंतर, त्यावेळेस त्या शेताकडे पाहून जुन्या आठवणी आम्हाला आठवतात प्रियांनो. आणि खरोखर प्रत्येकाचा ह्या जिव्हाळ्याचा विषय आहे, जवळचा विषय आहे. कुणा जर विचारलं की तुमचं गाव कोणतं, तर अमुक अमुक गाव. आणि त्याच्यानंतर पुढचा विषय असतो किंवा प्रश्न असतो की गावाकडे शेती आहे की नाही, मग आहे तर किती एकर शेती आहे. असे अनेक प्रश्न त्या शेता संदर्भात विचारले जातात की शेतामध्ये काय लावलं, काय नाही, या सर्व गोष्टी. परंतु ज्यावेळेस आम्ही पाहतो की शहरीकरणाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही शहरामध्ये आलो, त्यावेळेस शेताकडे कुठंतरी दुर्लक्ष झालेलं आहे प्रियानो. अनेकांची शेते ओसाड पडलेली आहेत, किंबहुना अनेकांची शेते आपल्या आप्तजनांनीच गिळंकृत केलेली आहेत. हा अनुभव आम्हाला असेल किंवा नसेल, परंतु अशा बातम्या किंवा अशा घटना आमच्या आजूबाजूला ऐकण्यात आलेल्या आहेत की अहो आमचं शेत आमच्या भावांनी, आमच्या चुलत्यांनी हिरावून घेतलेलं आहे. आणि आता शेताकडे जायची काय आता मोकळीकच मिळत नाही. त्यानं जागेविषयी, शेताविषयी मनुष्य खूप गंभीर आहे. कालच मी एका भावाला हॉस्पिटलमध्ये भेटावयास गेलो होतो. पार्किंग वरून भांडणं झाली होती, कॉमन पार्किंग. आणि या कॉमन पार्किंग मध्ये ज्यांनी त्या भावाला मारलं, डोक्यामध्ये त्याच्या रॉड घातला होता आणि भयानक अशी त्याच्यामध्ये त्याला हानी झाली होती. तर कॉमन पार्किंग मध्ये पार्किंग केली आणि त्याला तिकडे कपडे वाळत टाकायचे होते म्हणून त्याला मारलं. तर एक एक इंचासाठी, जागेसाठी आज रक्त पाडत आहे एकमेकांचे. आणि भयानक अशी गोष्ट आहे. आणि या शेताविषयी आम्हाला हा अनुभव असेल. परंतु प्रभू म्हणतो की तुम्ही देवाचे शेत आहे. म्हणजे काय? की त्या देवाची प्रॉपर्टी आहे प्रियांनो. देवाच्या मालकी हक्क तुमच्यावर माझ्यावर आहे. किंबहुना देवाची शेत म्हणजे देवाची मंडळी देखील आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही आणि मी जे देवाचे शेत आहे, ते एक देवाची मंडळी म्हणून आहे. आणि म्हणून या शेताकडे किंवा ह्या स्वतःकडे आम्ही ज्यावेळेस पाहू, त्यावेळेस देवाची प्रॉपर्टी म्हणून आपण पाहूया प्रियांनो. आणि म्हणून ह्या शेताविषयी आपण पाहत असताना गलतीकरास पत्रामध्ये पाऊल ह्या मंडळीला लिहितो 5व्या अध्याय 1ल्या वचनामध्ये की स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केलेले आहे. हे शेत कुठंतरी गुलामीत गेलं होतं प्रियांनो. आम्ही पाहतो की आदामाच्या द्वारे पाप आलं आणि पापाच्या द्वारे मरण पसरलं आणि सगळ्यांनी पाप केलं आणि मरण अशा प्रकारे पसरलं. प्रत्येक जण किंवा हे शेत गुलामीमध्ये गेलं होतं. या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी किंवा ह्या सैतानाच्या तावडीतून आम्हाला सोडवण्यासाठी कुणीही समर्थ नव्हतं. परंतु ख्रिस्त ह्या जगामध्ये आला आणि जी देवाची प्रॉपर्टी एका सैतानाने गिळंकृत केली होती, ती गिळंकृत केली प्रॉपर्टी ख्रिस्ताने आम्हाला मुक्त करून पुन्हा मिळवली प्रियांनो. देवाचे जे लोक होते, जे सैतानाचे झाले होते, तेच पेत्र म्हणतो की ते आता आम्ही देवाचे स्वतःचे लोक असे झालो, नाही का, पवित्र गण झालो, देवाचं राष्ट्र असं झालो.
आम्ही गुलामीत गेलेलो होतो. म्हणून तो पाऊल म्हणतो, की स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला काय केलेलं आहे? मुक्त केलेलं आहे. पेत्र आपल्या पत्रामध्ये म्हणतो, की 1 पेत्र पहिला अध्याय 19व्या वचनामध्ये, की निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही आणि मी काय झालेलो आहे? मुक्त झालेलो आहोत. प्रियानो, आजच्या या भौतिक किंवा जगिक शेतासाठी ज्याने गिळंकृत केलेली आहे तो एकमेकांचं रक्त वाहतो प्रियानो. परंतु या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त वाहिलं आणि त्या पवित्र रक्ताद्वारे हे शेत जे तुम्ही आणि मी आहे ती देवाची प्रॉपर्टी होती आणि आज त्याच्या रक्तामुळे आता ती मुक्त झाली. ती आज देवाचे शेत आहोत प्रियानो. आणि ज्यावेळेस आम्ही जगातील किंवा गावाकडच्या शेताकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो ती मौल्यवान शेती आहे प्रियानो. मग बागायती असो किंवा पावसावर अवलंबून असेल तर त्या शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय वेगळा आहे. जसं जसं शहरीकरण जवळजवळ चाललं तसं शेताचे भाव वाढत चाललेले आहेत. प्रियानो, पण कधी हा विचार केला की ह्या शेताचा भाव वाढलेला आहे का? आम्ही किती त्या देवाच्या जवळ चाललेलो आहे? हे अनेक शेती शहराच्या जवळ आल्यामुळे त्यांचे भाव वाढले. प्रियानो, ज्यावेळेस मी देवाच्या जवळ जातो त्यावेळेस माझा भाव वाढल्याशिवाय राहणार नाही प्रियानो. परंतु आम्ही अनेक वेळा या शेताकडे काहीतरी पडीक असं किंवा ओसाड असं शेताकडे पाहावं तसं आम्ही या शेताकडे पाहतो. परंतु एक लक्षात ठेवा, हे शेत ह्या गुलामीतून त्या सैतानाच्या बंधनातून सोडवण्यासाठी या शेतासाठी त्या तारणाऱ्याने वधस्तंभावर आपलं रक्त वाहिलं आणि म्हणून ह्या शेताकडे आम्ही पाहत असताना त्या देवाचे उपकार कधी विसरू नये आणि या देवाने आम्हाला सोडवलं. म्हणून तो पाऊल म्हणतो की तुम्ही देवाचे शेत आहात आणि ज्याप्रमाणे तुम्ही शेताकडे पाहता त्याप्रमाणे आरशात बघून तुम्ही स्वतःकडे पहा. तुम्ही वचनाकडे बघून स्वतःकडे पहा की मी देवाचे शेत आहे. प्रॉपर्टी ही देवाची आहे. म्हणून आज शेताकडे पाहत असताना ज्या जगातील शेतामध्ये काही गोष्टी घडतात त्याच गोष्टी या शेतामध्ये व्हाव्यात ही प्रभूची इच्छा आहे. काय होतं ते जगातील शेतामध्ये? 1 शेतामध्ये नांगरणी होते, 2 शेतामध्ये पेरणी होती, 3 शेतामध्ये फवारणी होती आणि 4 शेतामध्ये कापणी होती. मुख्य ह्या 4 गोष्टी शेतामध्ये होतात. मग ह्या 4 गोष्टी या शेतामध्ये होतात का? मग आपण काही मुद्दे पाहण्याचा प्रयत्न करू. पहिला मुद्दा आपण पाहू की शेतामध्ये नांगरणी होते. का बरं शेतामध्ये नांगरणी करायची? का शेतामध्ये नांगरणी करावयास प्रभू सांगत आहे? बघा बरं, इर्मयाच्या पुस्तकामध्ये आपण येऊ. इर्मया 4था अध्याय आणि वचन 3 मध्ये देवाच्या वचनात काय लिहिलेलं आहे पाहू. इर्मया 4 आणि वचन 3. कारण परमेश्वर यहुदा व यरुशलेम यांतल्या लोकांस म्हणतो, आपली पडीक जमीन नांगरा, काट्यांमध्ये पेरू नका. प्रभू आपल्या लोकांना सांगतो आपली पडीत जमीन नांगरा. का बरं पडीत झाली? त्यांनी त्या जमिनीकडे या शेताकडे लक्ष दिलं नाही का? प्रियानो, का पडीत झाली? वचन 1 जर आम्ही पाहिलं तर परमेश्वर म्हणतो, हे इस्रायले, जर तू मजकडे वळशील म्हणजे काय? इस्रायल कुठेतरी दुसरीकडे वळलेला आहे. आपली अमंगल कृत्ये माझ्यासमोर दूर करशील म्हणजे इस्रायल अमंगल कृत्यात मग्न आहे आणि बहकणार नाहीस म्हणजे काय? इस्रायल बहकलेला आहे. आणि अशा गोष्टींमुळे एक देवापासून दूर गेलेला, दुसरी गोष्ट अमंगल कृत्यामध्ये मग्न असलेला, तिसरी गोष्ट बहकलेला इस्रायल आणि या गोष्टीमुळे तिकडे अवस्था काय आहे? ती पडीत जमीन झालेली आहे. उत्पत्तीच्या ग्रंथात ज्यावेळेस आम्ही येतो 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये जी श्राप पहिले हवेमध्ये आले नंतर आदामामध्ये आले ते आम्ही पाहतो की काय देणार? ही जमीन काटे कुसळे देणार. बरोबर ना? बघा बरं, वाचूया आपण उत्पत्ती 3रा अध्याय आणि वचन 17. की देवाने आदामाला जो श्राप दिला की आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले व ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील, ती तुला काटे व कुसळ देईल, तू त्या शेतातले पीक खाशील. त्यानं हे शेत जे आहे पडीक का आहे? ओसाड का पडलेलं आहे? कारण ह्या जमिनीवर शाप आहे. त्यानं ज्यावेळेस ह्या शेताकडे पाहतो
या शेताला देखील श्राप मिळालेला आहे आदामाच्या द्वारे. आणि म्हणून इस्रायलाला म्हणतो की तुझी पडीत जमीन नांगर, ती नांगरायची गरज आहे. त्या जमिनीकडे तुझं लक्ष नाहीये, त्या जमिनीकडे तुझं दुर्लक्ष झालेलं आहे. जी जमीन तुला दिलेली आहे, जे शेत दिलेलं आहे, ते नांगरण्याची वेळ आलेली आहे. आज प्रभू आज आम्हाला सांगत आहे की एक कठीण हृदय जे ओसाड पडलेलं आहे, जे पडित झालेलं आहे, या हृदयाकडे आम्ही लक्ष न दिल्यामुळे अशी अवस्था आहे. तर आम्हाला या हृदयाला, या अंतःकरणाला नांगरायचं आहे. नांगरणी का? कारण हे पडित झालेलं आहे. वचन कानाने ऐकून अंतःकरणात ते पेरणी व्हायला तयार नाही. प्रभू म्हटला ना, ज्याला कान आहे तो ऐको. प्रियानो, नांगरणी भयानक आहे प्रियानो. तो नांगर ज्यावेळेस आम्ही पाहतो तर जमिनीत असा रुततो आणि त्याच्यानंतर आम्ही ते पुढे पुढे नेतो, त्यावेळेस ती जमीन, जी भूमिका होती, दुभागती प्रियानो. प्रियानो, दुभागती. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर देखील काय झालंय? नांगरण्याने नांगरावं त्याप्रमाणे तासे पडावे, तसे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावर तासे दिसतात प्रियानो. जर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः शरीरावर हे तासे उमटवले, तर आज माझं कर्तव्य आहे की या जमिनीवर नांगर फिरवावा, तासे निघावेत. हीच प्रभूकडे प्रार्थना आहे. का नांगरायचंय शेताला? कारण जमिनीकडे माझं लक्ष नाही. कठीण हृदय झाले आहे प्रभूप्रती. मी प्रभूपासून दूर गेलेला आहे. परंतु कसं नांगरायचंय? काट्यांमध्ये पेरू नको. जे काटे आहेत त्या शेतामध्ये, त्याला बाहेर काढ. त्या काट्यांना त्या जमिनीतून बाहेर काढ आणि त्याच्यानंतरच नांगर. काय आहे काटे? ज्यावेळेस लूक शुभवर्तमानामध्ये येतो 8वा अध्याय आणि वचन 5 पासून ज्यावेळेस आम्ही पाहतो, लूक 8वा अध्याय आणि वचन 5, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, काही चांगल्या जमिनीत पडले, क्षमा करा, 5 पासून वाचतो. पेरणारा आपले बी पेरवायस निघाला. तो पेरीत असताना काही बी वाटेवर पडले, ते तुडवले गेले, आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. आता काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. आणि काही काटेरी झाडामध्ये पडले, काटेरी झाडांनी त्याच्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. या शेतामध्ये जर काटेरी झुडपे आहेत, काटे आहेत, तर नांगरणी जरी त्या काट्यांच्या उपस्थितीमध्ये जर नांगरणी केली, तर वाढ खुंटल्याशिवाय राहणार नाही. जे आत्मिक वाढ प्रभू म्हणत आहे. शारीरिक वाढ आमची वेगवेगळ्या दृष्टिकोनातून होते, परंतु आत्मिक वाढ जर करायची असेल, हे काटे आम्हाला काढायचे प्रियानो. आणि म्हणून इर्माया म्हणतो, आपली पडीत जमीन नांगरताना एक महत्वाचं लक्षात ठेव की काटे मध्ये पेरू नको. काटे त्या जमिनीतून बाहेर काढ. काय आहे काटे? उत्पत्तीच्या ग्रंथात ज्यावेळेस आम्ही पाहतो 6वा अध्याय 5व्या वचनामध्ये प्रभू म्हणतो की मानवाच्या मनातल्या कल्पना ह्या बालपणापासून दुष्ट आहेत. तुमच्या माझ्या मनामध्ये येणारे विचार हे बालपणापासून वाईट आहे. ते काट्यांप्रमाणे आहे, ते कुसळ्यांप्रमाणे आहे. जलप्रलयाच्या अगोदर देखील प्रभू म्हणतो आणि जलप्रलयाच्या नंतर देखील म्हणतो. बघा बरं, उत्पत्ती 8 आणि 21 मध्ये ज्या नोहाशी संभाषण करतो त्यावेळेसही हे म्हणतो की मानवाच्या मनात येणाऱ्या कल्पना बाळपणापासून वाईट आहे. त्यानो नोहानंतर देखील प्रभूचं हे स्टेटमेंट आहे मनुष्याप्रती. आणि आज देखील आम्ही पाहतो तर पॉझिटिव्ह विचार येण्याच्या ऐवजी निगेटिव्ह विचार, कुविचार आमच्या मनामध्ये अनेक येतात. परंतु ज्या वेळेस आम्ही नांगरणी करू, त्यावेळेस हे काटे बाहेर काढूनच आम्ही नांगरणी करणं अतिशय महत्वाचं आहे. जर नांगरणी करताना ते काटे आतमध्ये गेले, त्या जमिनीत शिरले, तर प्रियांनो ते बी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. ते पुन्हा उगवणार आणि त्या पिकांची वाढ तर काय करणार? खुंटवणार. प्रभू म्हणत आहे की शेतामध्ये नांगरणी का करायची? कारण तुझी जमीन ओसाड पडलेली आहे. पण ओसाड पडलेल्या जमिनीवर नांगर फिरवताना एक लक्षात ठेव, काट्यांना त्यातून बाहेर काढ. दुसरी गोष्ट आपण पाहूया की शेतामध्ये नांगरणी काय करायची? दुसरी गोष्ट, नांगरणी कोणाच्या सहाय्याने करावी? अनुवादाच्या पुस्तकात आपण येऊया. अनुवाद 22वा अध्याय आणि वचन 10 मध्ये असं लिहिलेलं आहे, बैल व गाढव यांची जोडी जुंपून जमीन नांगरू नको. काय म्हटलं प्रभू? बैल व गाढव यांची जोडी जुंपून जमीन नांगरू नको. आता हे जर दृश्य आम्ही आमच्या समोर घेतलं, एका बाजूला बैल आहे, एका बाजूला गाढव आहे.
दोघांच्या हाईटमध्ये तफावत आहे, दोघांच्या बलामध्ये तफावत आहे. आणि नांगर कसा होईल? असा होईल, तिरका होईल. आणि तिरका नांगर असल्यामुळे नांगरणी प्रॉपर होणार नाही. परंतु प्रभू वेगळ्या दृष्टिकोनातून बोलत आहे प्रियांनो. अनुवादाच्या पुस्तकात प्रभू म्हणत आहे की बैल आणि गाढव यांची जोडी झुंपून जमीन नांगरू नको. का बरं? लेवियाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस येतो आम्ही 11वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये, लेविय 11वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की ज्या पशुचे खूर विभागलेले असून दुभंगलेले नाहीत व जो रवंत करीत नाही तो तुम्ही अशुद्ध समजावा, जो कोणी त्यांना शिवेल तो अशुद्ध समजावा. प्रियांनो, बैल आणि नांगर, खूर दुभंगलेले आणि रवंत, ह्या दोन गोष्टी जर बघितल्या तर बैलाच्या मध्ये ह्या दोन्ही गोष्टी आहेत. परंतु गाढवाच्या मध्ये एक गोष्ट नाही, ती तो रवंथ करत नाही. प्रभूच्या दृष्टिकोनातून गाढव काय आहे? अशुद्ध आहे. आणि म्हणून ह्या नांगरणीमध्ये बैल आणि गाढव यांची जोडी नसावी. बैल कशाचं प्रतीक आहे प्रियांनो? बैल हे प्रभूचं प्रतीक आहे, ख्रिस्ताचं प्रतीक आहे. लेवियाच्या पुस्तकामध्ये पाहतो की पहिल्या अध्यायामध्ये जे अर्पणाचे पशुपैकी आहे तो गोरा दिलेला आहे, बरोबर ना? त्या गोऱ्याविषयी प्रभू म्हटला की मला गोरा द्या, नाही का? ज्याला अर्पण द्यायचंय त्या गोऱ्याचं चित्र आम्हाला त्या ठिकाणी दिसतो, तो बैल दिसतो. तो प्रभावशाली बैल जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या बलाकडे जेव्हा आम्ही लक्ष देतो की त्याने आपला वधस्तंभ आपल्या खांद्यावर घेऊन गेला, तो पापाचा बरबटलेला वधस्तंभ आमच्या प्रभूने नेला. म्हणून प्रभू म्हणतो की बैलाने नांगरणी करा, गाढव नको, का तो अशुद्ध आहे. गाढव कशाचं प्रतीक आहे प्रियांनो? गाढव कदाचित आमचं प्रतीक असेल, आम्ही गाढवासारखे आहोत, अशुद्ध होतो ना, पापामुळे अशुद्ध होतो, पण प्रभू येशू ख्रिस्तामुळे शुद्ध झालो. आणि गाढवाचं चित्र म्हणजे हे जगाचं ज्ञान आहे. अनेक जण या आत्मिक जीवनामध्ये बैल घेतात, ते आध्यात्मिक जीवन जगत असताना ख्रिस्ताचं देखील ज्ञान लावतात आणि जगातील ज्ञान लावण्याचा प्रयत्न करतात आणि त्याद्वारे नांगरणी करण्याचा प्रयत्न करतात. आणि अनेकांना प्रश्न पडतो, मग एदेन बागेतूनच प्रश्न सुरुवात होतात, जर ते फळ खाणार होते तर प्रभूने त्यांना का तिथे ठेवलं? अनेक विचित्र प्रश्न आम्हाला दिसतात प्रियांनो, कारण ते बैल आणि गाढवाने आपल्या शेताची नांगरणी करतात. प्रियांनो, प्रभूला हे मान्य नाही. शुद्ध आणि अशुद्ध ज्या गोष्टी आहेत त्या अंतःकरणात नसाव्यात. जगातल्या अनेक अशा गोष्टी आहेत त्या अशुद्धतेने भरलेल्या आहेत, परंतु अशुद्ध गोष्टी घेऊन मी जर या शेताची नांगरणी करतो तर प्रभूला ते मान्य नाही. 12व्या स्तोत्रामध्ये 6व्या वचनामध्ये काय लिहिलं आहे पाहूया. स्तोत्र 12 आणि वचन 6. परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत, भट्टीत 7 वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुपयासारखे ती आहेत. परमेश्वराची वचनं शुद्ध वचने आहेत. काय आहे परमेश्वराचे वचन? परमेश्वराचे वचन म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त. तो शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. ते वचन जे आहे तो परमेश्वर आहे, तो शुद्ध आहे, तो ख्रिस्त शुद्ध आहे. आणि तो बैल म्हणजे आम्हाला दाखवतो की तो शुद्ध आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्याच्याद्वारे या शेताची नांगरणी करणं अतिशय महत्वाचं आहे. मत्ती कृषीवर्तमान 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, एक कुष्ठरोगी प्रभूकडे आला आणि त्याने गुडघे टेकले आणि पाया पडून म्हटलं, काय म्हटलं? प्रभूजी, आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध करावयास समर्थ आहे. हो प्रभू, तू समर्थ आहे, कारण तू शुद्ध आहेस, तू पवित्र आहेस. आणि त्या ठिकाणी पाहतो की त्याची त्या ठिकाणी नांगरणी झाली आणि त्या कुष्ठरोग्याला प्रभूने बरं केलं. कारण आज आम्ही तयार आहोत का? हा जो ख्रिस्त म्हटलेला गोरा, त्याला आम्ही पाचारण करूया की या शेतामध्ये नांगरणी करावयास. गाढव आम्हाला नको प्रियांनो. अशुद्धता आमच्या जीवनात नसावी, तर शुद्धता आमच्या जीवनात असावी. नांगरणी कोणाच्या सहाय्याने करावी? नांगरणी ख्रिस्ताच्या सहाय्याने करावी, ख्रिस्ताच्या मदतीने करावी, कारण तो ख्रिस्त नेहमी आमच्या मदतीसाठी आला. ज्यावेळेस आम्ही पापात होतो त्यावेळेस स्वर्ग सोडून, आपलं स्थान सोडून या जगामध्ये येऊन त्या वधस्तंभावर खिळून त्याने आमची मदत केली प्रियांनो. आपलं बहुमूल्य शुद्ध पवित्र रक्त वाहून त्याने आम्हाला शुद्ध केलेलं आहे. तोच आमचा तारणारा, तोच आमचा मार्गदर्शक आणि तोच आमचा सहाय्यकर्ता आहे.
खरोखर त्या ख्रिस्ताचे आपण आभार मानू आणि त्याच्या सहाय्याने या शेताची नांगरणी करू. 2 मुद्दे पाहिले. शेतामध्ये नांगरणी का करायची? कारण हे शेत ओसाड पडलेलं आहे. दुसरी गोष्ट नांगरणी कोणाच्या सहाय्याने करायची? ती नांगरणी ख्रिस्ताच्या द्वारे, देवाच्या वचनाच्या द्वारे आम्हाला ही नांगरणी करायची. आणि तिसरी गोष्ट आपण पाहूया, की नांगरणी कशी करावी? 1 कोरिंथ 9 अध्याय आपण काढूया. 1 कोरिंथ 9 अध्याय आणि वचन 10. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, तो हे सर्वस्वी तुमच्या आमच्याकरिता सांगतो. हो, हे तुमच्या आमच्याकरिता लिहिले होते, अशा अर्थाने की जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे. नांगरणी कशी असावी? जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे व जो मळणी करीतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी. नांगरणी असो किंवा मळणी असो प्रियानो, ती आशेने करावी प्रियानो. प्रभू म्हणत आहे की तुम्ही नांगरणी आशेने करावी. आज या शेतामध्ये नांगरणी जी आहे ती प्रभूच्या साहाय्याने आशेने करावी, ही प्रभूची इच्छा आहे. का बरं आशेने करावी? कारण रोमकरास पत्र 5 अध्याय 3 वचनामध्ये आम्हाला माहिती आहे की संकटाने धीर, धीराने शील, शीलाने आशा निर्माण होती आणि आशा कधीच लाजवत नाही प्रिया. आशा कधीच लाजवत नाही. का ती आशा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणूनच स्तोत्रकर्ता म्हणतो 62व्या स्तोत्रामध्ये 6व्या वचनामध्ये, माझी आशा पूर्ती करणारा कोण आहे? तर माझा देव आहे. नांगरणी कशी करावी? तर आशेने करायची. कारण आशा पूर्ती करणारा आमचा देव आहे. बघा ना, आजच्या या भौतिक गोष्टीमध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, हे शेत पाहतो, हे पण आशेवर अवलंबून आहे प्रियांनो. शेतकऱ्यांच्या मनामध्ये ती आशा आहे की यावेळेस पाऊस चांगला पडेल, हवामान चांगले असेल, पीक चांगलं येईल आणि मग अशा प्रकारे पीक आल्यानंतर आमच्या घरामध्ये भरभराट होईल. सर्व काही आशेने आहे. मित्रांनो, ज्यावेळेस त्या शेताकडे पाहतो, त्यास ह्या शेताकडे देखील आशेने आम्ही पाहतो का? की या शेतामध्ये देखील यावेळेस भरपूर प्रीतीचा वर्षाव होईल आणि प्रीतीचा वर्षाव करणारा जो देव आहे, तो या शेतामध्ये उत्तम उत्तम पिके उगवेल आणि या पिकांचा उपयोग अनेकांना होईल, स्वतःला होईल, कुटुंबाला होईल, मंडळीला होईल, जगाला होईल. यानो या शेताकडे आम्ही पाहणं गरजेचं आहे. यानो आज थोडक्यात ही गोष्ट आपण पाहिली की शेत जी देवाची प्रॉपर्टी आहे आणि त्यावेळेस आम्ही या शेताकडे या देवाच्या मालमत्तेसारखं आम्ही पाहावं. जसं आम्ही स्तोत्र करता ज्यावेळेस म्हणतो की संतती हे देवाचं धन आहे. बरोबर ना? आणि त्या संततीकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस देवाच्या धनासारखं आम्ही पाहतो. देवाच्या संपत्तीसारखं पाहतो. प्रत्येक मनुष्य हे देवाची चे धन आहे प्रिया. आणि म्हणून हे शेताकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्यावेळेस आम्ही स्वतःकडे पाहत असताना एक लक्षात ठेवा, हे देवाची प्रॉपर्टी आहे. वैऱ्याला या शेतामध्ये घुसून द्यायचं नाही. आम्हाला या शेताची राखणी करायची प्रियानो. या शेतामध्ये काय करायचं? या शेतामध्ये नांगरणी करायची. पहिला मुद्दा बघितला, कारण हे शेत ओसाड पडलेलं आहे. दुसरी गोष्ट, ही नांगरणी कोणाच्या सहाय्याने करायची? त्या बैलाच्या सहाय्याने करायची, त्या गोऱ्याच्या सहाय्याने. जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जे शुद्ध वचन आहे, त्याच्या सहाय्याने या शेताची नांगरणी करायची. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिली, की नांगरणी कशी करावी? तर आशेने करावी. की ही नांगरणी करत असताना माझा देव प्रीतीचा वर्षाव या अंतःकरणावर करणार आहे. प्रभूने पुरवलेल्या ह्या विचारांबद्दल, शब्दाबद्दल प्रभूचे मनापासून आभार मानतो. पाऊल म्हणतो की तुम्ही देवाचे शेत आहात. खरोखर आज आपण प्रामाणिकपणे कबूल करू, हे देवा, मी तुझं शेत आहे. या शेताकडे लक्ष देण्यास प्रभू माझे आत्मिक डोळे उघड. प्रभूचे आभार मानूया. धन्यवाद.